मुंबईकरांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारी ही मुंबईची मुंबादेवी माता। नमस्कार, मी मानसी। परत एकदा तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे आपला मुंबादेवी मातेच्या दर्शनाचा आणि भुलेश्वर मार्केटच्या एक्सपिरियन्सचा। मला खूप छान वाटलं इथे जाऊन या देवीचे दर्शन घेऊन। माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मी इथे जावं। म्हणजे माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली आणि मी इतकी वर्ष मुंबईमध्ये राहते, पण हे मी दुसऱ्यांदा जाते आहे मुंबादेवी मातेच्या दर्शनासाठी। जसं की लग्न झाल्यानंतर नवीन असताना सगळ्या देवांच्या पाया पडायला आपण जातो अशी पद्धत असते, तसं लग्नाच्या अगदी झाल्यानंतर काही दिवसात 2-4 दिवसातच इथे दर्शनासाठी गेलेली आणि तेव्हा खूप वाईट एक्सपिरियन्स होता। म्हणजे माझं पर्स माझी चोरीला गेलेली, पैसे माझे सगळे डॉक्युमेंट्स चोरीला गेलेले आणि त्यानंतर आज परत मी मुंबादेवी मातेच्या दर्शनासाठी गेलेली। चर्नी रोड स्टेशनला उतरून मी आणि माझे मिस्टर दोघंजणं मुंबादेवी मातेच्या दर्शनासाठी निघालो। ते कामावरून आले होते आणि मी घरातून निघालेली। माझं अजूनही थोडंफार तिकडे काम होतं, म्हटलं त्या निमित्ताने आपलं काम पण होईल आणि मुंबादेवी मातेचं दर्शन पण होईल। चर्नी रोड स्टेशनच्या बाहेरूनच टॅक्सी जातात, अगदी 10-10 रुपये घेतात ते लोक भुलेश्वरला जाण्यासाठी आणि खूप स्वस्त म्हणजे असं, कारण आपण दुसरीकडून कुठून गेलो ना त्या टॅक्सीने रिक्षाने, रिक्षा तर जातच नाही पण टॅक्सीने बसने गेलो ना तर बसला तर भरपूर प्रचंड गर्दी असते आणि टॅक्सीवाला प्रायव्हेट टॅक्सी केली ना तर पैसेही भरपूर घेतात आणि तिकडे बरंच ट्रॅफिक असतं। त्यामुळे हे शेअरिंगने जायला परवडतं। 10 रुपयामध्ये आपण अगदी भुलेश्वर मार्केटला पोहोचतो। इकडे पोचल्यानंतर मी थोडं चालत मार्केट फिरत होती, कारण माझ्याकडे वेळ होता बराच आणि देवीच्या दर्शनासाठी तर जायचंच होतं, पण म्हटलं थोडं लेट जाऊ जेणेकरून गर्दीही कमी भेटेल असं, म्हणून आम्ही आधी थोडं मार्केट वगैरे फिरलो। तिकडे बऱ्याच प्रमाणात स्वस्त अशा गोष्टी मिळतात, म्हणजे होलसेलने गोष्टी मिळतात। तुम्हाला जर काही बिझनेस करायचा असेल रिसेलिंगचा तर तिकडे गोष्टी बंचमध्ये घ्यायच्या। तिकडे असं सिंगल पीस मिळत नाही। जर आपल्याला होलसेलमध्ये घ्यायचं असेल तर सिंगल पीस मिळतात, पण त्या मग एरवी आपण ज्या रेटने घेतो ना मार्केटमध्ये त्याच रेटने भेटतात। पण जर तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायचं असेल तर मग बंचमध्ये घ्यायला लागतं, खूप जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायला लागतं आणि त्याचं मग तुम्ही रिसेलचा बिझनेस करू शकता। अशा बऱ्याच गोष्टी होत्या। मला काय तसं काय रिसेलिंगचा माझा व्यवसाय नाही आहे, माझा दुसरा स्मॉल व्यवसाय आहे, त्यासाठी मी बरंच सामान घेतलं, पण ते तुम्हाला नंतर दाखवते व्हिडिओच्या एंडिंगला। तर इथे बऱ्याच गोष्टी होत्या, मलाही थोडंफार काय काय शॉपिंग करायची होती, ती करत आम्ही चाललेलो। गोष्टी नव्याने बघता आल्या। ॲक्च्युली मी या भुलेश्वर मार्केटला ना पहिल्यांदा गेलेली, त्यामुळे मला बरंच मार्केट फिरायचं होतं, सगळं जाणून घ्यायचं होतं, कुठे कुठे काय काय मिळतं असं सगळं। इथे साड्यांचं सेक्शन होतं ना ते छान होतं, पण परत तेच की एक सिंगल साडी घेतली तर मग जो रेट आहे अवेलेबल सगळीकडे तसंच भेटत होतं आणि जर आपण बंचमध्ये घेतल्या तर ते लोक कमी करत होते। मग म्हटलं कशाला ना उगाच, तिकडे पण तर चांगल्याच मिळतात, म्हणजे दुसरीकडे आपण ऑनलाईन घेतलं किंवा आपण जिथे राहतो त्या लोकल मार्केटला घेतल्या तर तो एक साडीचा तेवढाच भाव असतो। मला इथे ज्या कॉटनच्या साड्या होत्या ना त्या फार आवडलेल्या, पण त्यांचं प्राईस विचारली तर मग त्याने तेवढेच सांगितले की सिंगल घेतलात तर तुम्हाला म्हणजे जो सगळीकडे भाव असतो तसाच पडणार होता, म्हणून मग नाही घेतलं काय मी। आणि पण बरंच फिरली, पूर्ण मार्केट फिरली, अगदी पाय दुखेपर्यंत सगळीकडे फिरली मी। याच त्या साड्या कॉटनच्या ज्या की मला आवडलेल्या आणि छान आहेत, म्हणजे आपण त्याची क्वांटिटी वगैरे चांगली होती, पण मग एक सिंगल पीससाठी एवढे पैसे का मोजायचे ना, म्हणून मग मी नाही घेतलं ते। आणि बाकी बरंच मार्केट फिरली, सगळं भरपूर ज्या ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या सगळ्या माहिती करून घेतल्या। असंही मला गोष्टी नव्याने शिकायला, बघायला, फिरायला सगळं आवडतं। आणि नंतर मग आम्ही हळूहळू आमच्या डेस्टिनेशनला येऊन पोचलो, अर्थात मुंबादेवी मातेच्या दर्शनासाठी। ओटी घेतली आम्ही ज्या दिवशी गेलो तिथे, त्यावेळी गर्दी नव्हती फारशी, म्हणजे त्यामुळे लगेचच आमचं दर्शन झालं। पण फोन कॅमेरा काही अलाउड नसतं मंदिरांमध्ये, त्याप्रमाणे मग आम्ही आतमध्ये म्हणजे जिकडे देवीचा गाभारा आहे तिथे आम्ही काही शूट वगैरे करू शकलो नाही। आणि कधी कधी वाटतं बरं आहे ना ते की फोन कॅमेरा अलाउड नाही, ते बरं आहे, कारण कधी आपण व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये, फोटो काढण्याच्या नादामध्ये ना देवाचं नीट दर्शनच घेत नाही, आपण त्याच गोष्टीमध्ये असतो। आणि फोन कॅमेरा नसल्यामुळे ना आपल्याला अगदी मन भरून देवीचं दर्शन घेता येतं, नीट देवीला नमस्कार करता येतो, आपलं म्हणणं तिच्यापर्यंत मांडता येतं। ॲक्च्युली ही गोष्टी कधी कधी चांगलंही वाटतं। त्यानंतर बाहेर आलो आम्ही, आता मी मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर हा बाहेरचा परिसर आहे ना तिकडे मग फोन ऑन केला आणि मग थोडंसं शूट केलं। इथे बाजूला बरीच छोटी छोटी मंदिरं आहेत, भरपूर आहेत, तर मग तिकडे 2-3 मंदिरांमध्ये अगदी लागून आहेत, मुंबादेवी मंदिराला लागूनच ही सगळी छोटी छोटी मंदिरं आहेत, तिथे मग गेलो, थोडं
पाया वगैरे पडलो आणि नंतर मग आम्ही आमच्या घरी यायला निघालो. तर हा एकंदर प्रवास ना मला छान वाटला. मुंबादेवीचं दर्शन घेऊनही छान वाटलं, म्हणजे खूप असं रिलॅक्स आणि प्रसन्न वाटलं. तर हेच ते सामान जे मी घेण्यासाठी गेलेली, म्हणजे दर्शनासाठी गेलेली आणि हेही थोडंफार सामान मी घेऊन आली. अर्थात माझा महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा बिझनेस आहे, हँडमेड ज्वेलरीचा मी स्वतः बनवते. तर त्यासाठी मला काही गोष्टी लागणार होत्या, त्या तिकडे छान भेटतात आणि छान क्वालिटी पण त्यांची असते आणि छान मटेरियल मिळतं. तर ते कुठे आहे काय हे मला बघायचं होतं. तिकडच्या वेंडरबरोबर चर्चा करायची होती, जेणेकरून मला कधी ऑनलाईन मागवायचं असेल तर मी ते मागवू शकते. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह. काळजी घ्या.